नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे इनो किंवा सोडा काही न घालता अगदी झटपट टम्म फुगणारे जाळीदार अशी भजी रेसिपी पाहणार आहोत। तर आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की अतिशय कुरकुरीत आणि कडक अशी ही भजी रेसिपी तयार झाली आहे। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून थोडीशी सॉफ्ट अशी ही भजी रेसिपी जाळीदार अशी बनते आणि सॉस बरोबर चटणी बरोबर ही तुम्ही सर्व करू शकता। तर आज आपण ही भजी रेसिपी तयार करण्यासाठी येथे 1 वाटी राशनचा तांदूळ काढून घेतलेला आहे। तांदूळ छान असा निवडून किंवा चाळण मारून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 वाटी उडीद डाळ येथे आपण घेतलेली आहे। अगदी छोटी वाटी भरून उडीद डाळ येथे आपण घातलेले आहे। एक मोठी वाटीला एक छोटी वाटी उडीद डाळ आणि 2 चमचे येथे मी मठाची डाळ घेतलेली आहे। मठाची डाळ तुमच्यासाठी अगदी ऑप्शनल आहे। आता काढून घेतलेले डाळ तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। त्यामुळे तांदूळ आणि डाळीवर लावलेलं सर्व पॉलिश छान असं निघून जातं। तर हे पहा, या पद्धतीने हाताने चोळून आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे। 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे। जोपर्यंत यामधलं पाणी स्वच्छ असं निघत नाही तोपर्यंत हे धुवून घ्यावे। त्यानंतर यामध्ये आपल्याला भिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे। तर हे पहा, अजून एका पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर येथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही येथे पाहू शकता की सर्व पाणी छान असं आपलं स्वच्छ झालेलं आहे। डाळ तांदूळ छान असे धुवून झाले। यामध्ये 8 ते 10 आता मेथीचे दाणे घालायचे आणि हे डाळ तांदूळ कमीत कमी 4 ते 6 तास आपल्याला भिजून घ्यायचे आहे। 4 ते 6 तासानंतर हे पहा, या पद्धतीने आपला डाळ तांदूळ छान असा भिजून झालेला आहे। आता यामधलं आपल्याला सर्व पाणी येथे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये सर्व आपण एकत्र घालून घेतलं। आता यामध्ये 3 हिरव्या मिरच्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। तर तिखट तुम्हाला कसं लागतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घालून घ्या। अर्धा चमचा येथे मी ओवा घालून घेतला। तर ओवा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरला छान एक मोठी याची फिरकी मारून घ्यायची। तर येथे आपल्याला एकदम मोठी अशी फिरकी मारून घ्यायची आहे। या पद्धतीचं हे वाटण तयार झालं पाहिजे। वाटण करताना यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही। तर आहे त्या पाण्यामध्येच हे एवढ्या छान पद्धतीने तयार होतं। त्यानंतर धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण ऑलरेडी सर्व साहित्य घातलेलं आहे आणि भजे तयार करण्यासाठी हे एकदम रेडी असं आहे। तर गॅसवर आता एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं। तेल कसं तापलं आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम एक भजे आपल्याला यामध्ये सोडून द्यायचं। छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीची सर्व भजी आपल्याला यामध्ये सोडून द्यायचे। तर एका वेळी कढईमध्ये किती भजे बसतील त्यानुसार यामध्ये भजे घालून घ्यायचे आहेत। ह्या भज्यामध्ये सोडा, इनो किंवा गरम तेल ही टाकायची गरज पडत नाही। शिवाय हे भजे अगदी लहान लहान सोडायचे म्हणजे ते फुगून अगदी टम्म फुगतात आणि आकारालाही मोठे होतात। तर आता एका बाजूला छान असे तळून झाले। त्यानंतर या पद्धतीने आपल्याला पलटी मारून घ्यायची। दोन्ही बाजूला भजे आपले छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। येथे आपल्याला गॅस सर्वप्रथम मोठा ठेवायचा आणि त्यानंतर मंद गॅसवर छान असे कडक आणि कुरकुरीत होईपर्यंत हे भजे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत। आपण घेतलेल्या एवढ्या साहित्यामध्ये कमीत कमी आपले 3 प्लेट भजे छान असे तयार होतात। आपण हे सर्व भजे मध्यम आचेवरच तळून घेणार आहोत, कारण की जर मोठ्या गॅसवर तळून घेतले तर बाहेरून भजे झटपट असे लालसर होतात परंतु आतमध्ये कच्चे राहतात। म्हणून भजे तळताना नेहमी आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला ही सर्व भजे छान असे तळून घ्यायचे। तर एका बाजूला छान तळल्यानंतरच हे भज्याला पलटी मारून घ्या, म्हणजे भजे अजिबात फुटत वगैरे नाही आणि छान असे झटपट तयार होतात। तर ही भजी अगदी आपल्या उडीद वड्यासारखे छान असे लागतात आणि मठाची डाळ टाकल्यामुळे याची चव अजून वाढते। छान असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला सर्व भजे येथे तळून घ्यायचे।
त्यानंतर काढून घ्यायचे आणि स्वास चटणीबरोबर ही गरमागरम आपल्याला भजे रेसिपी सर्व करायची आहे। तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही रेसिपी नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।